अरे देवा, आज केळवण झालं शिवानीचं. आणि हे घर बघा, लग्नाआधीचं फंक्शन आहे की वादळ येऊन गेले हेच काही कळत नाही. तर शिवानी म्हणजे आमच्या रेखाताईंची मुलगी आणि तिचं येत्या 8 मार्चला लग्न आहे, म्हणूनच तिचं आज केळवण करायचं ठरवलं होतं. आणि सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं की एकत्र येऊया, एकमेकींना मदत करू आणि आजचा प्रोग्राम करूया. त्याच्यात मुलंसुद्धा म्हणाली की माऊ आम्हीसुद्धा तुला मदत करतो, आणि मदतीच्या नावाखाली हा करून ठेवला आहे फक्त घरभर पसारा. तर सकाळी लवकरच म्हणजे 11-11:30 वाजता शिवानी आणि रेखाताई येणार होत्या जेवण करण्यासाठी, म्हणून आम्ही लवकरच उठलो आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. तर स्वयंपाकामध्ये ठरलं होतं पावभाजी आणि व्हेज पुलाव करायचा. पुलाव करण्याचं काम आमच्या गुड्डीकडे होतं, म्हणजेच माझ्या बारक्या बहिणीकडे होतं. तर सगळ्या भाज्या चिरून घेतल्यानंतर आमच्या गुड्डीने इकडे पुलावाची तयारी चालू केलेली होती. छोट्या गॅसवर काही स्वयंपाक लवकर होणार नाही, म्हणून आम्ही मोठा गॅससुद्धा काढला होता करण्यासाठी. एवढा सगळा स्वयंपाक करायचा, एवढा सगळा घरात घाट घालायचा आणि व्हिडिओ नाही बनवायचा असं कधी होणारच नाही, म्हणून आम्ही एकमेकांच्या मागं लागून व्हिडिओसुद्धा बनवून घेत होतो. तर इकडं अर्धी पुलावची तयारी झालेली आहे आणि मी पावभाजीची तयारी केलेली आहे. कविताकडे आमच्या डेकोरेशनचं काम होतं, म्हणून कविताने भाज्या कटिंग करून दिल्या, चहा वगैरे घेतला आणि डेकोरेशन करण्यासाठी बाहेर गेली. इकडे पुलाव रेडी झालेला आहे आणि मी पावभाजी करायला घेतली. खरं केळवण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नवरीला किंवा नवरदेवाला जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक जेवायला बोलवतात, आशीर्वाद देतात, छान छान भेटवस्तू देतात आणि पारंपरिक जेवण करून प्रेमाने खाऊ घालतात. पण आम्ही यावेळेस पारंपरिक मेनू सोडून, म्हणजेच पुरणपोळी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, वरण भात, भात आमटी हे सगळं सोडून थोडंसं विरुद्ध दिशेने जायचं ठरवलं आणि पावभाजी आणि पुलाव केला होता, म्हणजे व्हेज बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा. आणि सोबतच गोडासाठी गुलाबजामसुद्धा आणले होते. तोपर्यंत कविताचं आमच्या डेकोरेशन तयार झाले बघा. बऱ्याचदा कविता चिटकवायचा प्रयत्न करत होती हार, पण ते काही राहत नव्हते एका जागेवर, सारखे गळून पडत होते आणि आम्हाला उशीरही खूप झाला होता. आत्ता शिवानी यायची वेळ झाली होती आणि आमचं अजून काहीच आवरलेलं नव्हतं. तेवढ्यात गुड्डीची इकडं बिर्याणी तयार झाली आणि आवरण्यासाठी गेली. आम्हाला वेळ कमी पडल्यामुळं जास्त काही आवरून झालं नाही कोणाचंच, साधं सिंपलच आवरलं होतं. आणि सगळी तयारी झाल्यावर शिवानी आली आणि मस्त असं तिचं स्वागत केलं, औक्षण करून घेतलं आणि जेवायला सगळेजण बसलो एकत्र. खरं केळवण म्हणजे फक्त जेवण नाही, ते भावनिक निरोपाचं जेवण असतं आणि जवळच्या नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी खूप भावूक क्षण असतो. तशी आमची शिवानी काही लग्न करून लांब जाणार नाही, पुण्यातच राहणार आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. चलो बाय बाय.